तुमची कुंभरास आहे का? तर नमस्कार. आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्याचा, तुमच्या मनाचा आणि तुमच्या सभोवतालीच्या परिस्थितीचा एक असा आरसा आहे, जो कदाचित यापूर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल. मागच्या काही दिवसापासून किंवा असं म्हणा ना, की गेले काही महिन्यापासून तुमच्या मनात एक अनामिक अव्यवस्था, एक वेगळीच वादळ चालले का? हो, असं वाटतंय का, की आपण सगळ्यांसाठी आपलं रक्त आटवतंय, प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी स्वतःला झिजवतोय, पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्या हक्काचं म्हणावं असं कुणीच पाठीशी उभा राहत नाही. काही जवळच्या व्यक्ती ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, त्या अचानक बदल्यासारख्या वाटत आहेत का? घरात प्रवेश केल्यावर अचानक एक जडतत्व जाणवते का? रात्री अंथरुणावर पाठ ठेवली मंडळीनं, रात्री अंथरुणावर पाठ टिकली की झोप येण्याऐवजी विचारांची अशी काय गर्दी होते की पहाट कधी होते हे तुम्हाला समजत नाही. जर या सगळ्या प्रश्नावर तुमचं मन आतून हो असं म्हणत असेल तर शांत बसा आणि हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा, कारण पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्याला एक अतिशय महत्त्वाचा इशारा, एक संकेत देणारं ठरू शकतात. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घरातील मोठी गर्दी, नात्यातील 3 शत्रू आणि पुढील 5 दिवसाचा तो महाइशारा, याबद्दल इतकी सखोल चर्चा करणार आहोत जी तुमच्या थेट हृदयाला स्पर्श करेल. कोणताही खोटा दावा, कोणतीही भीती नाही, तर केवळ आणि केवळ विज्ञानावर आणि मानवी स्वभावावर आधारित सत्य आहे. पण लक्षात ठेवा, या संपूर्ण प्रवासात 5व्या दिवशीचा जो संकेत आहे ना, त्या नात्यातील 3ऱ्या शत्रूचा जो चेहरा आहे, तो मी व्हिडिओच्या एका अशा टप्प्यावर सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तोपर्यंत एकही क्षण दडू नका, कारण प्रत्येक मिनिटाला एक नवीन रहस्य उलगडणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण कुंभरास आहे, हो माझ्या आयुष्यामध्ये देखील असे शत्रू आहेत, तर अशी कमेंट प्रत्येक कुंभराशीच्या व्यक्तीने करा. ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांनी प्रत्येकाने अशी कमेंट नक्की करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केले, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, पुढील 5 दिवसावर जाण्यापूर्वी आपण भूतकाळाचा एक धावता आढावा घेऊया. निसर्ग किंवा आपल्याला ऊर्जा आपल्या आगामी काळाची कल्पना आधीच देत असते. गेले 6 महिन्यात तुमच्यापैकी अनेक कुंभराशीच्या व्यक्तींना 7 विशिष्ट संकेत मिळाले असण्याची शक्यता आहे. हे संकेत जर तुम्हाला आले असतील तर नक्की पहा. तुमच्या अवतीभोवती माणसाची गर्दी असेल, मित्र असतील, कुटुंब असेल, तरी आतून एक प्रचंड पोकळी किंवा एकटेपणा जाणू लागलाय. लोकांना वाटतं तुम्ही बदललात, पण खरं तर तुम्ही आतून शांत झालात. अचानक आलेला हा एकटेपणा म्हणजे संकेत क्रमांक 1. संकेत क्रमांक 2, झोपेचे चक्र बिघडणे. हो, रात्री अचानक 2 ते 4 या वेळेत डोळे उघडणे किंवा कितीही थकलेले असलात तरी डोक्यात चालणाऱ्या त्या विचारांमुळे रात्री उशिरापर्यंत झोप न येणे, हा संकेत अनेकांना मिळाला असेल. मंडळींनो, संकेत क्रमांक 3, ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी खूप आनंद द्यायच्या, ज्या व्यक्तीशी बोलायला तुम्हाला आवडायचं, तिथून अचानक तुमचं मन उडून गेलं आहे का? तुम्ही आता शांतता शोधत आहात. संकेत क्रमांक 3, अन्नावरील किंवा आवडीच्या गोष्टीवरील ओढा कमी होणे. संकेत क्रमांक 4, ज्यांच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्यांनी तुमच्या पाठीमागे केलेली एखादी निंदा किंवा खोटं बोलणं अचानक तुमच्या समोर आलं असेल. यामुळे तुमच्या मनाला मोठी जखम झाली असेल. संकेत क्रमांक 4, जवळच्या व्यक्तीच्या खोटेपणाचा उलगडा. कोणतंही शारीरिक काम न करताही तुम्हाला मानसिक थकवा प्रचंड जाणवला असेल. कधी कधी खांदे जड होणे, डोळ्यांवर ताण येणे किंवा पाय दुखणे, अशा लहान सहान आरोग्यविषयक कुरकुरी सतत जाणवता राहिल्या असतील, ज्या तुमच्या मानसिक तणावाचा थेट संकेत आहे. संकेत क्रमांक 5, आरोग्याकडे दुर्लक्षित आणि अचानक येणारा थकवा. कामाच्या ठिकाणी वाढलेला ताण. तुम्ही प्रामाणिकपणे काम करूनही तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्यानेच लाटले असण्याचे संकेत किंवा कार्यालयात तुमच्या विरुद्ध काहीतरी शिजते असल्याचा आभास तुम्हाला जाणवला असेल. मंडळींनो, बँक खात्यात पैसे असले किंवा नसले
तरी माझं पुढं काय होणार, भविष्यात काय अघटित घडलं तर मी कसं सांभाळणार, ही आर्थिक असुरक्षिततेची भावना मनात घर करून राहिले. हे 7 संकेत म्हणजे आगामी बदलाची नांदी होती आणि या बदलाचा थेट संबंध त्या घरातील गर्देशी आणि नात्यातील 3 शत्रूंशी कसा आहे. यातील पहिला शत्रू तर तुमच्या इतक्या जवळ आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. त्याबद्दल आपण अवघ्या 2 मिनिटात पाहणार आहोत. पण त्याआधी मनाचा तो कोपरा उघडून जो रात्रीचा वेळ जड होता मंडळींनो, मनाचा कोपरा उघडया आणि जो रात्रीच्या वेळी जड होतो. मंडळींनो ऐका, रात्री झोपताना मनात येणारे विचार, अनामिका, भीती या सर्वांवर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, पण ती पुढे सांगणार आहे. मंडळींनो, कुंभ राशींच्या मंडळींनो, चला जगासमोरचा तो खोटा सुखाचा मुखवटा बाजूला ठेवा आणि स्वतःशी प्रामाणिकपणे बोला. जेव्हा रात्री संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा फोनवरील विरगुळा थांबतो, मोबाईल बाजूला पडतो आणि फक्त खोलीत अंधार असतो. तेव्हा नेमकी कोणते विचार तुमच्या मनाचा ताबा घेतात? हो, तुमच्या मनात पहिला विचार येतो, मी सगळ्यांसाठी इतकं का करतो, का करते. तुम्ही कोणाचं काय बिघडवलं असतं? मंडळींनो, तुमच्या मनात असा एक विचार येतो, मी एवढं सगळं करून माझ्या आयुष्यामध्ये एवढी दरदा, एवढी वाईट परिस्थिती काय येत आहे. मी कोणाचं वाईट केलं नाही, मी कोणाचा संसार देखील मोडला नाही. पण जेव्हा कोणाला पैशाची गरज असते तेव्हा तुम्ही स्वतःचे खिसे रिकामी करून त्यांना मदत करता. जेव्हा कोणाचं मन दुःखी असतं तेव्हा तुम्ही तासनतास त्यांच्या फोनवर ऐकून घेता, त्यांना आधार देता. पण जेव्हा तुम्हाला रडवंसं वाटतं तेव्हा तुमच्या मनातलं दुःख कोणासमोरही तरी हलकं करावंसं वाटतं. तेव्हा तुम्ही कोणाच्या संपर्काची यादी पाहता आणि शेवटी काय मिळतं? एकही असा क्रमांक नसो ज्याला फोन करून तुम्ही हक्काने सांगू शकाल की मी आज खचलोय, मला तुझी गरज आहे. रात्रीच्या त्या शांतेत तुम्हाला जुन्या आठवणी छळतात. त्या व्यक्तीने माझ्यासोबत असं काय केलं, मी तर त्याला माझं मानलं होतं. तुम्ही मनातल्या मनात स्वतःला दोष देऊ लागता. कदाचित माझं काहीतरी चुकलं असेल, मीच जास्त बोललो असेल, मीच जास्त अपेक्षा ठेवल्या असतील. कुंभ राशीच्या मंडळींनो, ही स्वतःवर शंका घेण्याची आणि अतिविचार करण्याची सवय तुम्हाला आतून पोखरत आहे. तुम्ही इतरांच्या सुखाचे रक्षक बनलात पण स्वतःच्या मनाने मारेकरी झालात. तुमची हीच भावनिक अवस्था तुम्हाला त्या 3 शत्रूच्या जाळ्यात अडकवते. आणि हे 3 शत्रू कोण आहेत माहिती आहे का? हे शत्रू बाहेरचे नाहीत तर ते तुमच्या अगदी जवळचे, तुमच्या परिचयाचे आहेत. यातील दुसऱ्या शत्रूविषयी ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, कारण तो तुमच्या नात्यामध्ये विष घालवते. चला उघड्या या 3 शत्रूचं रहस्य. आता नात्याबद्दल मंडळींनो, आता नात्यामधील 3 शत्रूबद्दल सविस्तर बोलूया. हे कोणते काल्पनिक भूत किंवा जादू करणारे लोक नाहीत. हे तुमच्या सभोवतालीचे मानवी ऊर्जेचे प्रकार आहेत, ज्यांच्यापासून तुम्हाला पुढील 5 दिवस अत्यंत सावध राहण्याचे संकेत मिळत आहेत. हा शत्रू तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईकामध्ये किंवा कार्यक्षेत्रात असू शकतो. हा असा व्यक्ती आहे जो तुमच्या तोंडावर तुमचं कौतुक करतो, अरे वा तू खूप छान प्रगती करतोयस किंवा करते असं म्हणतो किंवा अशी म्हणते, पण त्यांच्या डोळ्यामधलं मत्सर तुम्ही ओळखू शकत नाही. जेव्हा तुम्हाला एखादं यश मिळतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खोटं हसू असतं, पण आतून त्याला जळजळ होत असते. हा व्यक्ती तुमच्या नकळत तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांसमोर तुमची प्रतिमा कशी डागळेल याची वाट पाहत असतो किंवा वाट पाहत असते. पुढील 5 दिवसांमध्ये या व्यक्तीकडून कौतुकाचा अतिरेक होऊ शकतो, जो एक महत्त्वाचा इशारा असू शकतो. या शत्रूपासून तुम्हाला सर्वात जास्त त्रास होण्याची शक्यता असते, कारण कुंभ राशीचे व्यक्ती गोड बोलण्याला खूप लवकर भुलतात. हा व्यक्ती तुमच्या आयुष्यात तेव्हाच येतो जेव्हा त्याला काहीतरी स्वतःची गरज असते. तो इतक्या गोड भाषेत बोलेल की तुमच्या भावनेशी असं काही खेळ करेल की तुम्ही स्वतःचे नुकसान करूनही त्याला मदत करायला जाल. पण जेव्हा त्याची गरज संपते तेव्हा तो तुमच्या फोनही उचलणं बंद करतो. पुढील 5 दिवसात जर कुणी अचानक खूप दिवसातून तुमची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर थांबून विचार करा, याचा काही स्वार्थ तर नाही ना? विचार करत जा. हा शत्रू कदाचित तुमच्या खूप जवळचा असू शकतो, त्यामुळे तुम्ही त्याला सहज दूरही करू शकत नाही. हा व्यक्ती मनाचा वाईट नाही, पण त्याची ऊर्जा अत्यंत नकारात्मक आहे आणि तुम्ही त्याच्याकडे एखादी नवीन कल्पना, नवीन स्वप्न किंवा नवीन योजना घेऊन गेलात की तो आधी आतले आत अडचणी आणि अपयश सांगून तुमचा उत्साह पूर्णपणे मारून टाकतो. अरे हे तुला जमणार नाही, हल्ली काळ खूप वाईट आहे, काय करू नकोस, असे विचार तुमच्या डोक्यात फिरून तो तुम्हाला संशयाच्या गर्दीत ढकलतो. तुम्ही
स्वतःची स्वप्न या व्यक्तीच्या मंडळीनं या नकर्मतेमुळे अपूर्ण राहिले आहेत. या 3 शत्रूंना ओळखणं का महत्त्वाचं आहे? कारण आगामी काळात घरात जी गर्दी होणार आहे किंवा महत्त्वाची चर्चा होणार आहे तिथे या शत्रूंचा ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो. आता पाहूया घरात नेमकी काय गर्दी होऊ शकते आणि त्याचा काय संकेत आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर. घरात अचानक गर्दी किंवा बदल का होऊ शकतो? अनेकाच्या मनात भीती असते की गर्दी म्हणजे काहीतरी अघटित घडणार का? तर अजिबातच नाही. ही गर्दी सकर्मक किंवा काही महत्त्वाच्या कारणांनी देखील होऊ शकते, ज्याचे संकेत पुढील 5 दिवसात मिळू शकतात. घरातील एखादा मोठा आणि जुना निर्णय घेण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. हा विषय जमिनीचा असू शकतो, पैशाचा नियोजनाचा असू शकतो किंवा घरातील मुलांच्या विवाहाचा असू शकतो. या चर्चेमुळे घरातील लोकांची ये-जा वाढू शकते. बऱ्याच दिवसापासून न भेटलेले नातेवाईक किंवा तुमचे जुने मित्र अचानक तुमच्या घरी येऊ शकतात. या गर्दीमुळे घरातील वातावरण थोडे गडबडीचे होईल, पण यामुळे बऱ्याच दिवसापासून घरात असलेली शांतता दूर होऊन एक नवीन ऊर्जा निर्माण होऊ शकते. घरात येणाऱ्या काळात एखादा छोटा किंवा मोठा धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा कौटुंबिक सोहळा आयोजित करण्याबाबत चर्चा होऊ शकते. त्या नियोजनासाठी लोकांची गर्दी किंवा गाठीभेटी वाढू शकतात. मंडळींनो, दुरून किंवा जवळच्या लोकांकडून अशी एखादी बातमी घरातल्या सदस्यांना मिळू शकते, ज्याच्यावर विचार नियम करण्यासाठी आजूबाजूचे किंवा नात्यातील लोक तुमच्या घरी एकत्र येऊ शकतात. या गर्दीच्या वातावरणात तुम्हाला शांत राहायचं आहे, कारण याच गर्दीत ते 3 शत्रू सुद्धा असू शकतात. आता आपण वळणार आहोत आपल्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याचे तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. पुढील 5 दिवसाचे ते महाविलक्षण आणि हो, 5व्या दिवसाचा तो गुप्त संकेत अगदी जवळ आला आहे. चला तर मंडळी, मग बघूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे नक्की कमेंट करा आणि हो, प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. चला तर मग आगामी 5 दिवसाच्या या प्रवासात प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काय ऊर्जा आणि काय संकेत घेऊन येऊ शकतो ते अगदी सविस्तर आणि उदाहरणासह मी तुम्हाला समजून सांगते. पहिल्या दिवशी तुमच्या मनावर विचारांची प्रचंड ओझं राहण्याची शक्यता असू शकते. जुन्या आठवणी, भूतकाळातील चुका आणि भविष्याची चिंता यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी असूनही तुमचे मन तिथे नसण्याचे संकेत मिळत आहेत. तुम्ही तुमच्या कामाच्या जागेवर बसलात, पण तुमचं चालत नाहीत, कारण डोक्यात घरगुती किंवा नात्यातले वाद सुरू आहेत. हा दिवस तुम्हाला सांगतोय भूतकाळ बदलत येत नाही, पण आजचा दिवस तुमच्या हातात आहे. स्वतःला शांत ठेवा. दुसऱ्या दिवशी तुमच्या नात्याची परीक्षा होऊ शकते. या दिवशी त्या 3 शत्रूपैकी कुणीतरी तुमच्याशी संपर्क साधू शकतो किंवा घरात एखाद्या लहानशा गोष्टीवरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता भासू शकते. जोडीदाराने किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने सहज विचारलेल्या प्रश्नाचा तुम्हाला राग येऊ शकतो. या दिवशी तुमच्या जिभेवर ताबा ठेवा. मौन राखणं हे शत्रू या दिवशी पाळा. मंडळींनो, तिसऱ्या दिवशी पैशाशी संबंधित व्यवहारामध्ये तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागू शकते. अचानक एखादा मोठा खर्च समोर येण्याची किंवा जुने देणे चुकते करावे लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. वाहनाचा दुरुस्त खर्च, अचानक उद्भवलेले वैयक्तिक खर्च किंवा कोणाला तरी दिलेले पैसे परत न मिळणं यामुळे मन थोडं अव्यस्त होऊ शकतं. कोणाच्याही सांगण्यावरून घाईत ऑनलाईन व्यवहार किंवा गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका. 4था दिवस हा पूर्णपणे तुमच्या घरासाठी आणि कुटुंबासाठी राखीव राखण्याचे संकेत आहेत. घरातील मोठ्या व्यक्तींचा किंवा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्षित करू नका. मानसिक ताणामुळे डोकेदुखी किंवा थकवा जाणू शकतो. या दिवशी घरात जी आपण गर्दी किंवा कौटुंबिक जी चर्चा म्हटली ना, त्याची सुरुवात होऊ शकते. घरातील वातावरण हलके फुलके ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. लहान मुलासोबत वेळ घालवा, यामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवेल. आता आला तो 5वा दिवस, ज्याची आपण सुरुवातीपासून वाट पाहत आहोत. 5व्या दिवशी तुम्हाला एक अद्भुत मानसिक स्पष्टता मिळण्याचे संकेत आहेत. मागच्या 4 दिवसात जो काही गोंधळ, वाद किंवा तणाव निर्माण झाला होता तो अचानक निवळताना दिसेल. तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस रडत होतात त्या गोष्टी प्रत्यक्षात किती लहान होत्या. व्यावसायिक पातळीवर एखादी रखडलेली संधी, नवीन कामाची सुरुवात किंवा व्यवसायात रखडलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हा दिवस तुम्हाला एक नवीन आत्मसन्मान देऊन जाईल. तुम्हाला समजेल की कोणावरही अवलंबून न राहता तुम्ही स्वतःचे अस्तित्व उभे करू शकतात. मंडळींनो, हे 5 दिवस यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आणि त्या 3 शत्रूच्या प्रभावापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला कोणती बाहेर उपायाची गरज नाही. तुमच्या आतच ती शक्ती आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या भगवंताचं, निसर्गाचं आभार माना. आजचा दिवस मी सुखरूप पाहिला. जे आपल्याकडे नाही त्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घ्या.
दिवसातून किमान 10 मिनिटे निसर्गाच्या सानिध्यात किंवा शांत खोलीत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे त्या रात्री येणाऱ्या विचारांची तीव्रता कमी होईल. कुंभ राशीचे लोक नाही म्हणू शकत नाहीत, पण जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल, कोणाचा स्वार्थ दिसत असेल, तर तिथे हात जोडून स्पष्ट नकार द्या. स्वतःचे मानसिक आरोग्य पणाला लावून कोणालाही खुश करू नका. शेवटी मंडळींनो, कुंभ राशीच्या मंडळींनो, हे पुढील 5 दिवस अजिबात घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज मुळीच नाही. हा काळ आहे तुमच्या आत्मशोधनाचा, त्या 3 शत्रूंना ओळखून त्यांच्यापासून भावनिक अंतर ठेवण्याचा आणि घरातील बदलणाऱ्या सकर्मतेने स्वीकारण्याचा. तुमच्या ती ताकद आहे जी समुद्रालाही शांत करू शकते. स्वतःला कधीही कमजोर समजू नका. हे वादळ तात्पुरते आहे. यानंतर येणारी पाठ फक्त आणि फक्त तुमचीच असेल. मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. तर मंडळींनो, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व कुंभ राशींच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन